नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो परंपरा कोकणची आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलो आहे शिर्डीला साईबाबाचं दर्शन करण्यासाठी आपण आलो। मुंबई सभावरून नालासोपारा वेस्ट इथून आपण निघालो तर रात्री लगभग पावणे 11:30च्या दरम्यान। सकाळी आपण लगभग 6च्या दरम्यान आपण पोहोचलो। 6:30 वाजता सगळं फ्रेश वगैरे होऊन 6:30-7 वाजेपर्यंत फ्रेश होऊन 7 वाजता लाईनीत लागलो दर्शनासाठी आणि 8 वाजेपर्यंत आपलं दर्शन झालं। एका तासात आपलं दर्शन झालं। जेवढं लवकर येईल तेवढं लवकर दर्शन इथे होईल। तर हे असं आहे मित्रांनो। आणि आज आपल्याबरोबर 2 खास व्यक्तीसुद्धा आले आहेत। ते म्हणजे मागच्या ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल, कोकणकर आरजे आणि कोकणची कला संस्कृती प्रथमेश पाडावे। तर हे दोघंजण आलेत, पायी यात्रा करून हे दोघंजण आले। तर मुंबईची मानाची दिंडी ओळखली जाते विलेपार्ले येथील साई दिंडी मित्रमंडळ। तर त्या दिंडीबरोबर ते आले। तर ते आज आपल्याला भेटणार आहेत। त्या अगोदर आपण आजूबाजूचा जो परिसर आहे शिर्डीचा तो आपण थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आपल्या चॅनलमार्फत। आतमध्ये एंट्री नाही, आतमध्ये मोबाईल घेऊन जायला एंट्री नव्हती। बाकी आजूबाजूचा परिसर तुम्हाला फिरवतो। मित्रांनो, तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। आता आपण जाऊया कोकणकर आरजे आणि प्रथमेश पाडावे कोकणची कला संस्कृती यूट्यूब चॅनल आहे। ते ॲक्च्युली एका ठिकाणी आहेत। तर म्हणजे तिकडे त्यांचं म्हणजे पालखी तिथं ठावरले साईंची, नंतर आता तिथून मग डायरेक्ट ते पालखी घेऊन येणार वगैरे। तर आपण आता डायरेक्ट तिकडेच जाऊया आणि त्यांना भेटूया, त्यांच्याशी संवाद साधूया, त्यांच्याशी संवाद साधूया। कसा हा 6 ते 7 दिवसाचा जो प्रवास होता कसा झाला, थोडंसं इन्फॉर्मेशन घेऊया त्यांच्याकडून, की पुढच्या वर्षी मी सुद्धा येणार आहे। तर मित्रांनो, फायनली पोचलो आहे सिद्धी साई दिंडी पालखी सोहळा। बघा, कोकणची कला संस्कृती समोरून आलेले आहेत। तर मग कसं झाला पालखी सोहळा? बाबा घेऊन येतात। आज तुला माहिती आहे आपण कुठे चालत तर नाही, मला नाक्यावर जायला पण गाडी लागते। बाबाच्या कृपेने मी 8 दिवस चालतो आणि बाबाच्या कृपेने मी सुद्धा आलो। आपलं पहिलं वर्ष आहे। तर मी आपल्या ढोकाळीच्या पालखीतनं जातो आणि सिद्धी साई दिंडीचा हा पहिला वर्ष आहे आपला। खूप चांगला अनुभव होता, कारण इकडं आपली चिपळूणची माणसं सगळी एकदम चांगली आहेत। म्हणजे सगळ्याच गोष्टीत, कुठल्या गोष्टीत म्हणजे आज असं कधी म्हणजे जाणवलं नाही का बाबा ही आपली माणसं नाहीत। सगळी जेवढी चिपळूण कोकणातली माणसं आहेत ते आपलीच, आणि तसे सगळे साईराम सगळ्यांना मदत करतात वगैरे। तर घ्या आता तुमचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा।
तर मित्रांनो भेट झालेली आहे. सरप्राईज होतं, सरप्राईज झालं नाही कारण की इंस्टावर व्हिडिओ टाकला 5 वाजता. हे आम्ही बघणार नाही पण 5 वाजता 4 वाजता 4 वाजता हे उठले, 5 वाजता या लोकांनी व्हिडिओ बघितला. 5 वाजता व्हिडिओ अपलोड केला होता, या लोकांनी बघितला. मला वाटलं बघणार नाही व्हिडिओ, पण फायनली बघितला. आणि राहुलला मी शोधतोय, राहुल कुठे आहे नक्की. कोकणकर आरजे राहुल गवाळे. तर हे टोटल असं आहे. अरे राहुल दादा, आई शपथ ओळखता नाही आला. ओळखत नाही यायला. चष्मा एकदम असा घातलाय, टोपी एकदम जबरदस्त. तर कधी निघाला तुम्ही रात्री सकाळी तो नाना सोपार यायला होता. नाला सोपार नाला सोपार भावाला आपल्याला डायरेक्ट शिर्डीत भेटलाय. सरप्राईज दिला एकदम सरप्राईज 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 दिला भावान. सरप्राईज नशीब 7 दिवस नाही आला. गोरा दिसतोय रे याच्यात. पण तू पण गोराच दिसतो. असं मी गोराच आहे. पावडर का कामाल मी डबल पावडर लावले. झेड पण ला 300 रुपये शोल्डरिंग. गोट्या दादा कुठे आहे? गोट्या दादा पण आहे. जाम फेमस झालाय गोट्या दादा. गोट्या दादा जाम फेमस झालाय मित्रांनो. टोटल असं या साईडला आहे पूर्ण वातावरण. तर मित्रांनो पहिला तुम्ही व्हिडिओ बघितला, तुम्ही आपला ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ झाला. त्याच्यानंतर आता सेकंड व्हिडिओ तुम्ही बघितलं की आपली कोकणकर आरजे राहुल गवाळी प्लस कोकणची कला संस्कृती प्रथमेश पाडळ यांची भेट एक सरप्राईज म्हणून भेट होती, पण ते झालं. तर तो एक सेकंड पार्ट. आणि आता तिसरा पार्ट आपण आहे. तर तिसऱ्या पार्टमध्ये साई सिद्धी पालखी सोहळाचा हा जो सण साजरा केला जातो, म्हणजे इथून जी पालखी निघते साईची, त्या पालखीवर आपण आहे. तिसऱ्या पार्टमध्ये आपण ते कंटिन्यू करणार आहे. तर मित्रांनो भेटूया अशा त्या तिसऱ्या पार्टमध्ये. भेटूया नवीन व्हिडिओ. टेक केअर.